मंडळी नमस्कार। मंडळी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून भाजपची चांगलीच पिछेहाट झाल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास काहीसा कमी झाल्याचं दिसतंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपसमोर मराठवाड्यामध्ये मोठं आव्हान असणार आहे। अगोदरच मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळल्यामुळे मराठवाड्यातला मराठा समाजाचा भाजप महायुतीवर रोष आहे। त्यातूनच लोकसभेला भाजप महायुतीची चांगली पिछेहाट झाली। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच पक्षांच्या आमदारांसमोर काय आव्हान असू शकतं, त्या आमदारांची मतदारसंघामध्ये ताकद नेमकी किती आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने कोणत्या नेत्याने कोणत्या मतदारसंघातून बाजी मारली होती आणि यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, कोणत्या पक्षाचे नेते इच्छुक आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत। लोकसभा निवडणुकीपूर्वी नांदेडचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला फायदा झाला नाही, उलट नुकसान झाल्याचं अनेक सर्वेमधून सांगण्यात आलं। काँग्रेस पक्षाचे वसंतराव चव्हाण हे लोकसभेला विजयी झाल्यामुळे नांदेड काँग्रेसची ताकदही यावेळी वाढल्याचं बोललं जाते। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 9 विधानसभा मतदारसंघ येतात। या 9 मतदारसंघामध्ये गतवेळेला काय होतं आणि सद्यस्थिती काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत लोहा विधानसभा मतदारसंघापासून। लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत शेकापचे श्यामसुंदर शिंदे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवकुमार नरंगळे यांनी गतवेळी 2 क्रमांकाची मतं घेतली। खरं म्हणजे या मतदारसंघात भाजपचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांचं पारंपरिक वर्चस्व राहिलेलं आहे। त्यामुळे यंदाच्या विधानसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून प्रताप पाटलांचे पुत्र प्रवीण पाटील यांचं नाव चर्चेत आहे। तसंच दिलीप धोंडगे, मनोहर धोंडे हे नेते देखील इथून इच्छुक आहेत। तर शेकापचे महाविकास आघाडीचा घटक असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शेकापचे श्यामसुंदर शिंदे हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुखेड विधानसभा। इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे तुषार राठोड। गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील यांचा पराभव केला होता। यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार तुषार पाटील हेच असतील असं बोललं जाते। मात्र मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी देखील असल्याचं म्हटलं जाते। दरम्यान यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून हनुमंत पाटील यांचं नाव इथून चर्चेत आहे। या मतदारसंघामध्ये बंजारा तसंच लिंगायत समाजाची देखील मोठ्या प्रमाणात संख्या असल्यामुळे हा समाज कुणाच्या पाठीशी राहतो यावरूनही या मतदारसंघातल्या उमेदवारांचं भविष्य ठरणार आहे। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे देगलूर विधानसभा। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे जितेश अंतापूरकर। 2019च्या विधानसभेला काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांचा पराभव केला होता। मात्र पुढे कोविडच्या काळामध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झाल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर विजयी झाले। जितेश अंतापूरकर सध्या काँग्रेसमध्ये असले तरी अशोक चव्हाण यांच्या ते जवळचे मानले जातात। त्यामुळे यंदाच्या विधानसभेला ते काँग्रेसकडून लढवतात की भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीकडून लढवतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। तसंच गतवेळेला शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे हे सध्या भाजपमध्ये आहेत। तेही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता पाहता तेही इथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नायगाव विधानसभा। इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे राजेश पवार। नांदेडचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचं या मतदारसंघात चांगलं वर्चस्व। 2 वेळा या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून देखील गेले। सध्या नांदेड जिल्ह्याचे खासदार झाल्यामुळे या मतदारसंघातलं वातावरण ते सहज फिरू शकतात अशी चर्चा आहे। मात्र गेल्या विधानसभेला निवडणुकीमध्ये भाजपचे राजेश पवार यांच्याकडून वसंत चव्हाण हे पराभूत झाले होते। यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश पवार हेच असण्याची शक्यता आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वसंतराव चव्हाण यांचे पुत्र ही विधानसभा लढू शकतात अशा चर्चा आहेत। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बहुचर्चित भोकर विधानसभा। या मतदारसंघानं राज्याला आजवर 2 मुख्यमंत्री दिले। या मतदारसंघात 2019च्या विधानसभेला तत्कालीन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे निवडून आले। मात्र यंदाच्या लोकसभेच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघातली जागा सध्या रिक्त आहे। 2019 साली अशोक चव्हाण यांनी भाजपचे बापूराव गोरठेकर यांचा पराभव केला होता। तसं पाहिलं तर चव्हाण कुटुंबाचं या मतदारसंघावर पारंपरिक वर्चस्व आहे। 2014 साली त्यांच्या पत्नी या मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या। अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत ते सध्या राज्यसभेवर भाजपचे खासदार आहेत। त्यामुळे त्यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष असणार आहे। यंदाची निवडणूक महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांची मुलगी लढवेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे हदगाव विधानसभा मतदारसंघ। इथले विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे माधवराव पाटील। 2019च्या निवडणुकीमध्ये माधवराव पाटलांनी बाबूराव कोहळीकर यांचा पराभव केला होता। ते अपक्ष उमेदवार होते। बाबूराव कदम यांनी हिंगोली लोकसभा लढवल्यामुळे महायुती त्यांना या मतदारसंघातून यंदाच्या विधानसभेला उतरवण्याची शक्यता कमी आहे। तर नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोलीचे खासदार झाल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माधवराव पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे किनवट विधानसभा।
या मतदारसंघात बहुसंख्य बंजारा आणि आदिवासी समाज राहतो। इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे भीमराव केराम। त्यांनी गतवेळेला राष्ट्रवादीचे प्रवीण जाधव अर्थात नाईक यांचा पराभव केला होता। या मतदारसंघात बहुसंख्य बंजारा समाजाचं मतदान आहे, त्यामुळे हा समाज कोणाच्या पाठीमागे राहतो त्यावरून इथल्या उमेदवाराचं भविष्य ठरत असतं। मात्र हा मतदारसंघ सर्वाधिक दुर्लक्षित मतदारसंघ असल्याचं बोललं जातंय। महाविकास आघाडी आणि महायुती यंदा नेमकं कोणाला उमेदवारी देतं यावरूनही इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आहे। या मतदारसंघातली आदिवासी आणि बंजारा समाजाची मतं ही जातीच्या उमेदवाराकडे विभागली जातात असा इथला इतिहास आहे। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ। इथले विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते डी.पी. सावंत यांचा पराभव केला। डी.पी. सावंत हे तत्कालीन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जवळचे नेते मानले जात होते, त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये डी.पी. सावंत यांना चांगली ओळख होती। ते 2 वेळेला या मतदारसंघातून विधानसभेवर आजपर्यंत निवडून गेले होते। मात्र गतवेळेला कल्याणकर यांच्याकडून ते पराभूत झाले। कल्याणकर हे सध्या शिंदे गटात असल्यामुळे या मतदारसंघातल्या शिवसैनिकांची देखील विभागणी झालेली आहे। तसंच डी.पी. सावंत हे अशोक चव्हाण यांचे मित्र असल्यामुळे तेही भाजपमध्ये आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून कल्याणकर हेच उमेदवार असतील अशी शक्यता आहे। या मतदारसंघात दलित आणि मुस्लिमांची असणारी लक्षणीय संख्या पाहता एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार यंदाच्या निवडणुकीत उभा राहील अशी शक्यता आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात असू शकतो, अर्थात त्याचं कारणही तसंच आहे। नांदेडचे विद्यमान खासदार हे काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद देखील वाढली असून दलित मुस्लिमांची मतं काँग्रेसकडे वळण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली जाते आहे। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ। काँग्रेस पक्षाचे मोहनराव हंबर्डे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचा त्यांनी पराभव केला होता। तसंच शिवसेनेच्या राजश्री पाटील याही या मतदारसंघात गतवेळेला उभ्या होत्या। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेमंत पाटील यांचं हिंगोली लोकसभेचं तिकीट कापत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ लोकसभेला महायुतीचं उमेदवार केलं गेलं। त्यामुळे हेमंत पाटील हे विधानसभेला नेमकी काय भूमिका घेतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे राजश्री पाटील तसंच हेमंत पाटील या दोघांच्याही नावाची विधानसभेला इथं चर्चा आहे। तर महाविकास आघाडीकडून हंबर्डे हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीला लोकसभेला मिळालेला कल पाहता महाविकास आघाडीसाठी इथलं वातावरण पोषक असणार आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्ह्यातल्या या 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।